नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मसावी आणि लसावी यावरचे काही एक्झाम्पल्स। तर आपण थोडक्यात समजून घेऊ अगोदर की मसावी आणि लसावी म्हणजे नेमकं काय, HCF आणि LCM म्हणजे नेमकं काय। तर बघा, मसावी म्हणजेच काय, तर बघा मसावी म्हणजेच याला आपण म्हणतो महत्तम सामायिक विभाजक, आणि आता आपण इंग्लिश मध्ये असं म्हणतो हायेस्ट कॉमन फॅक्टर। HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर। महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाजक समान असलेला एखादा विभाजक। म्हणजेच बघा, आता विभाजक म्हणजे काय नेमकं जाणून घेऊया आपण। बघा, अगोदर या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या। विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या अगोदर क्लिअर करून घ्या। विभाजक म्हणजे काय, बघा एखाद्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्याला आपण विभाजक असं म्हणतो। समजा आता तुम्हाला इथं संख्या दिलेली आहे, उदाहरणार्थ 6, तर या 6ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर या 6ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर ते आपल्याला काढायचंय। म्हणजे या दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्याला आपण विभाजक असं म्हणतो। या संख्येचे विभाजक कोणते कोणते आहेत, म्हणजे या संख्येला समजा 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, आणि या संख्येला 6 नेच भाग जातो। म्हणजे हे झाले या संख्येचे विभाजक। म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्याला आपण म्हणतो विभाजक। आता बघा, आपण जाणून घेऊया लसावी म्हणजे काय नेमकं। लसावी म्हणजे काय, तर बघा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य। तर बघा, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाज्य। म्हणजे आपल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, लिस्ट कॉमन मल्टिपल असं आपल्याला इंग्लिश मध्ये म्हणतो। आता आपण जाणून घेऊया नेमकं विभाज्य म्हणजे काय। तर बघा, विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, विभाज्य असे म्हणतो। आणि मग तुम्हाला विभाजक सांगितलं, तर विभाजक म्हणजे काय, दिलेल्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्याला म्हणायचे विभाजक। आणि विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो, या संख्येने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो त्या संख्येला आपण विभाज्य असं म्हणतो। आता 9 ही संख्या दिलेली आहे, मग 9 या संख्येने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, 9 ने 9 ला भाग जातो, 18 ला भाग जातो, 27 ला भाग जातो, 36 ला भाग जातो, 45 ला भाग जातो, डॉट 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 अशा न संपणाऱ्या संख्या आहेत। म्हणजे 9च्या पटीतल्या सगळ्या संख्या, त्या संख्यांना या 9 ने भाग जातो। म्हणजे 9चा पूर्ण पाडाच आपण लिहायचा, म्हणजे तिथं आपल्याला लसावी काढावा लागतो। तर बघा, ही झाली याची बेसिक माहिती। आता आपण याची काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। तर बघा, आता आपला प्रश्न काय आहे, 6 व 12 यांचा मसावी आणि लसावी काढा। तर बघा, अगदी प्रॅक्टिकल मेथडने आपण पाहणार आहोत हे एक्झाम्पल। बघा, 6 आणि 12चा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे। आता बघा, लसावी आणि मसावी काढताना 6 आणि 12 या संख्या अशा लिहून घ्यायच्या, आणि या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ती संख्या आपल्याला अगोदर लिहावी लागते। या दोन्ही संख्यांना एकाच पद्धतीने संख्येने भाग गेला पाहिजे। आता या दोन्ही संख्यांना 2 ने तर भाग जातो, बघा 2×6 झाले, 2×12 झाले। आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, तर या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो, 3×1 3, 3×2 6, बघा 3×1 3, 3×2 6। तर बघा, आता इथं आपण स्टॉप करायचं आहे, स्टॉप करायचं आहे। जेव्हा दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो तोपर्यंत आपण भाग द्यायचा आहे। आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित। आपल्याला जेव्हा मसावी काढायचा असतो तेव्हा फक्त या डाव्या साईडच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करावा लागतो। फक्त यांचा मसावी आपल्याला HCF काढताना फक्त या दोन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो। 2 × 3 संख्या झाली 6, 2×6
हा आपला आलेला आहे मसावी म्हणजेच HCF आलेला आहे. आणि लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला LCM काढावा लागतो तेव्हा तुम्हाला ह्या संख्या तर घ्याव्याच लागतात, पण खाली ज्या संख्या उरलेल्या आहेत त्या पण तुम्हाला संख्या घ्याव्या लागतात. बघा 2 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 2 तुम्हाला यांचा गुणाकार करावा लागेल. बघा बेत्रिक 6, 6 एके 6 आणि साइन दोन्ही 12 म्हणजे 12 हा आपला लसावी आलेला आहे. LCM आपला 12 आणि HCF आपला 6 आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवायचं लसावी नेहमी मसावीपेक्षा मोठा येत असतो आणि मसावी हा लहान येत असतो. बघा मसावीचा अर्थ आहे महत्तम सामायिक विभाजक, पण त्यामध्ये त्याचा अर्थ आहे पण मोठ्यात मोठी संख्या आहे ही 6 तो मसावी काढताना, पण आपल्याला आन्सर जेव्हा आपण काढतो तेव्हा मसावी हा नेहमी लहान येतो लसावीपेक्षा आणि लसावी हा नेहमी मोठा येतो, हे विसरायचं नाही. आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 36 आणि 48 या संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी दोन्ही काढायचं आहे. तर बघा आता लक्षात ठेवायचं की 36 आणि 48 ला कोणत्या तरी एका संख्येने भाग गेला पाहिजे. तर बघा आता या दोन्ही संख्यांना 12 ने भाग जातो, पण समजा जर तुम्हाला 12चा पाढा पाठ नसेल तर तुम्ही या संख्येला बेने भाग घालू शकता. बघा बेने आपण भाग घालू शकतो. तर इथं बे एके बे, एक उरला, बे अठ्ठी 16 झाले, बे दोन्ही 4 आणि बे चोक 8. आता पुन्हा या संख्येला आपण बेने भाग घालू शकतो. बघा बे नव्वे 18, बे नव्वे 18 आणि बे एके बे, बे दोन्ही 4. आता या दोन्ही संख्यांना आपण कोणत्या तरी एका संख्येने भाग घालू शकतो. तर या दोन्ही संख्याला 3 ने भाग जातो. बघा 3 ने भाग घालू आपण, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. तर आता इथे आपल्याला थांबावं लागेल कारण या दोन्ही संख्यांना कोणत्या तरी एका संख्येने भाग जात नाही आणि भाग तोपर्यंत घालवायचा असतो जोपर्यंत पूर्ण त्या संख्येला दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. तर बघा आता या दोन्ही संख्यांना इथं भाग जात नाही. आता आपण इथं स्टॉप करायचं आहे आणि या ज्या संख्या आहेत डाव्या साईडला फक्त या डाव्या संख्यांचा आपल्याला HCF म्हणजेच मसावी काढावा लागतो आणि या सगळ्या संख्या मिळून आपल्याला लसावी काढावा लागतो, हे विसरायचं नाही. फक्त एवढ्या संख्यांचा आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 3 यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल. बघा बे दोन्ही 4 आणि चैत्रिकून 12 झाले म्हणजे 12 हा आपला काय आला तर HCF आला, 12 आपला मसावी आला. आता आपण LCM काढू म्हणजेच लसावी काढू. आता लसावी काढताना हे जे उत्तर आपण 12 काढले यांचं ते 12 इथं घेऊ, इकडं 3 गुणिले 4 करायचे आपल्याला. बघा आता बघा इथं बघा 3 चौक 12 आणि 12 गुणिले जर 12 तुम्ही केलं तर त्याचं उत्तर 144 येतं. 144 हा आपला झाला LCM, हा आपला LCM आलेला आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपा असतो लसावी काढायला आणि मसावी सुद्धा काढायला. आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 64 आणि 80. तर बघा हे एक्झाम्पल घेण्यापूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. बघा आपण संख्या घेतलेली आहे 64 आणि 80. आता या दोन्ही संख्यांना 16 ने भाग जातो, पण जर तुम्हाला 16चा पाढा पाठ नसेल तर तुम्ही या संख्यांना 2 ने सुद्धा भाग घालू शकता. तर बघा 2 ने भाग घालू आपण, एकदम सोपं असतं बेने भाग घालवायला, पण तेव्हा तुम्हाला 2 ची कसोटी माहिती पाहिजे. जेव्हा एकक स्थानी बेच्या पाढ्यातल्या ज्या संख्या असतात त्या असतील तेव्हा आपण कोणत्याही संख्येला आपण त्या 2 ने भाग घालू शकतो. या संख्येला आपण बेने भाग घालू. बघा बे त्रिक 6, बे दोन्ही 4, बे चौक 8 हा 0 इथं. पुन्हा या संख्येला आपण बेने भाग घालू शकतो. बघा बे एके बे, इथे 1 उरला, बे सख्ख 12, बे दोन्ही 4 पुन्हा इथे 20 झाले. पुन्हा या संख्येला आपण बेने भाग घालू शकतो. बघा बे अठ्ठी 16 आणि बेन 20. आता पुन्हा या संख्येला आपण बेने भाग घालू शकतो. बघा बे चौक 8 आणि त्यानंतर बे पंचे 10. आता या दोन्ही संख्यांना आपण कोणत्याही एका संख्येने भाग घालू शकत नाही, त्यामुळे इथं आपल्याला थांबावं लागेल. जर आपण डायरेक्ट या संख्यांना
16ने भाग घालवला असता तरीही आपलं उत्तर तेच आलं असतं. बघा, 16ने जर आपण या संख्येला भाग घालवला असता तर 16 चोक 64 आणि 16 85 आपलं उत्तर याचं एका ओळीमध्ये आलं असतं. बघा, म्हणजे एकदम सोपं आहे. पण जर तुम्हाला पाढा पाठ नसेल तर तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं की तुम्ही याला बेने सुद्धा भाग घालू शकता. आता इकडच्या ज्या संख्या आहेत डाव्या साईडच्या तो असतो आपला मसावी. तर आपण HCF काढू अगोदर. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. तर 16 हा आपला आलेला आहे HCF. आता आपण LCM काढू. बघा, LCM काढताना तुम्हाला सांगितलेलं आहे या संख्या आणि या खालच्या संख्या आपल्याला सगळ्या घ्याव्या लागतात. या संख्यांचा गुणाकार 16 आला ते 16 आपण घेऊ गुणिले 4 आणि गुणिले 5 करू आपण. तर बघा, 16 चोक 64 गुणिले हे 5 या संख्येला आपण भाग घालू. 5 चोक 20 झाले, 6 पंचे 30 झाले, 30 आणि हे 2 32 झाले. बघा, आपलं उत्तर आलेलं आहे 320. म्हणजे याचा लसावी आला 320. तर तुम्ही अशा प्रकारे आन्सर काढू शकता. आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. आता बघा, इथं आपण संख्या घेतलेली आहे 108 आणि 144. तर यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे. तर बघा, आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो तर या दोन्ही संख्यांना 18 ने भाग जातो. पण बघा, जर तुम्हाला पाढा पाठ नसेल तर तुम्ही या संख्यांना सुद्धा बेने भाग घालू शकता. बघा, 2 पंचे 10, 2 चोक 8, 2 साती 14, 2 दोन्ही 4. पुन्हा या संख्यांना आपण बेने भाग घालू शकतो. बघा, 2 दोन्ही 4, 2 साती 14. त्यानंतर बघा, 2 त्रिक 6, 2 सख्ख 12. आता या दोन्ही संख्यांना आपण कोणत्या संख्येने भाग जातो तर बघा, या दोन्ही संख्यांना आपण 3 ने भाग घालू शकतो. बघा, 3 9 27, 3 1 3, 3 दोन्ही 6. आता या दोन्ही संख्यांना पुन्हा आपण 3 ने भाग घालू शकतो. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. आता या दोन्ही संख्यांना आपण कोणत्याही संख्येने भाग घालू शकत नाही, त्यामुळे इथं आपल्याला थांबावं लागेल. आणि या बाजूला ज्या संख्या आलेल्या आहेत यांचा पहिल्यांदा HCF म्हणजेच मसावी काढावा लागेल. बघा, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12 आणि 12 त्रिक 36 झाले. तर 36 हा आपला मसावी आलेला आहे. 36 हा आपला मसावी आला. आता आपण लसावी काढू. LCM आपल्याला काढायचा आहे. बघा, तर आता हे 36 आपण कडे लिहूया आणि खाली ज्या संख्या आहेत 3 गुणिले 4 ते आपण लिहू. आता बघा, 3 चोक 12 झाले. 3 चोक 12 म्हणजे 36 गुणिले 12 आपल्याला करावं लागेल. बघा, आणि जेव्हा तुम्ही यांचा गुणाकार करता तेव्हा आपण यांचा गुणाकार करू. बघा, 12 त्रिक 36 झाले, 36 आणि हे 7 43 झाले. म्हणजेच उत्तर 432 आपलं आलेलं आहे. म्हणजे ज्याचा लसावी आपला 432 आलेला आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण लसावी आणि मसावी या संख्येचा काढलेला आहे. समजा जर तुम्हाला जास्त संख्या दिल्या असतील तर त्याचा लसावी आणि मसावी कसा काढायचा तेही आपण बघूया. आता इथं आपण संख्या घेतलेल्या आहेत 48, 80 आणि 128. तर आता बघा, या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या 16च्या पाढ्यातील संख्या आहेत. पण जर तुम्हाला पाढा येत नसेल तर तुम्ही या संख्यांना बेने सुद्धा भाग घालू शकता. बघा, 2 दोन्ही 4, 2 चोक 8. त्यानंतर 2 चोक 8 हा 0 इथं, 2 सख्ख 12 आणि 2 चोक 8. पुन्हा या संख्येला तुम्ही बेने भाग घालू शकता. 2 एके 2, 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4 हा 0 इथं, 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4. तर पुन्हा या संख्येला तुम्ही बेने भाग घालू शकता. 2 सख्ख 12. त्यानंतर 2 10 20, 2 एके 2 आणि 2 सख्ख 12. आता पुन्हा तुम्ही या संख्येला बेने भाग घालू शकता. 2 त्रिक 6, 2 पंचे 10 आणि त्यानंतर बघा, 2 सातीचं 2 आठी 16. तर बघा, भाग तोपर्यंत घालवायचा आहे जोपर्यंत सगळ्या संख्यांना भाग जात नाही. आणि जेव्हा तुम्हाला अशा 3 प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात, मसावीला कसं असतं, जेव्हा सगळ्या संख्यांना भाग जातो तोपर्यंत मसावी काढावा लागतो. पण जेव्हा 3 संख्यांचा लसावी तुम्ही काढता किंवा या पुढच्या कितीही संख्या असू दे, पण किमान 2 संख्यांना जरी भाग गेला तरी आपल्याला लसावी काढावाच लागतो. आणि मसावीचं कसं असतं, जेव्हा सगळ्या संख्यांना भाग जातो तोपर्यंत आपल्याला मसावी काढावा लागतो. तर बघा, आता इथं या खालच्या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही.
किंवा यातल्या दोन संख्यांना सुद्धा भाग जात नाही, त्यामुळे इथं आपल्याला थांबावं लागेल. आता बघा या संख्यांचा पहिला मसावी काढावा लागेल. अगोदर HCF काढावा लागेल. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. तर 16 हा आपला आलेला आहे मसावी. आता आपण लसावी काढू, LCM काढू. 16 गुणिले 3 गुणिले 5 आणि गुणिले 8 करावं लागेल आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही यांचा गुणाकार करता तेव्हा याचं उत्तर 1920 असं येतं. 1920 असं येतं, म्हणजे तुमचा लसावी आलेला आहे 1920. आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तर बघा इथं आपण आता लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. संख्या आहे 120, 300 आणि 560. तर तुम्हाला या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा असेल तर या तिन्ही संख्यांना बघा आपण 10 ने भाग देऊ शकतो. आपण 10 ने या संख्यांना भाग देऊया. बघा इथं 10 एके 10 होणार आणि पुन्हा इथं 20 उरले. 10 दोन्ही 20 झाले. 10 त्रिक 30 झाले. हा 0 इथं. 10 पाचा 50 झाले आणि 10 सक्क 60 झाले. आता बघा या संख्यांना, या तिन्ही संख्यांना आपण बेने भाग घालू शकतो. बे सक्क 12, त्यानंतर बे 15 30 येतात. इथं पुन्हा बे दोन्ही 4 आणि बे दोन्ही 4 इथे 1 उरला. बे 8 16 झाले. तर आता बघा आता काय करायचं आहे, आपण 6 ला 15 ला आणि 28 ला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का? तर 6 ला 15 ला आणि 28 ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. त्यामुळे इथं आपल्याला थांबावं लागेल आणि फक्त या संख्यांचा आपल्याला मसावी काढावा लागतो. मी तुम्हाला मागील उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे, मसावी तोपर्यंत काढायचा असतो जोपर्यंत सगळ्या संख्यांना भाग जात नाही तोपर्यंत. पण आता इथे या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, पण यातल्या दोन संख्यांना तरी एका संख्येने भाग जातो. दोन संख्यांना तरी कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो. पण इथं आपण लसावी काढायचा आहे पुढे. पण मसावी इथं आपण आता स्टॉप करू शकतो, कारण सगळ्या संख्यांना भाग जात नाही. त्यामुळे फक्त या दोन संख्यांचा आपण गुणाकार करायचा आहे आणि 10 दोन्ही 20 होतं आणि 20 हा आपला काय आलेला आहे, तर मसावी आलेला आहे. आता आपण यातल्या कोणत्याही दोन संख्यांना एकाच संख्येने भाग देऊया. बघा तर बघा यातल्या आपण बेने भाग देऊ. बे त्रिक 6 झाले. हे 15 खाली आहे तसं लिहू, कारण बेच्या पाड्यामध्ये 15 नाहीये. 28 ला भाग घालू. बे एके बे आणि बे चोक 8. तर बघा आता यातल्याही कोणत्याही दोन संख्यांना पुन्हा एकाच संख्येने भाग जातो. ती संख्या आहे 3 आणि 3 ने या 3 ला आणि 15 ला भाग जातो. 3 एके 3, 3 पाचे 15, हे 14 आहे तसं खाली लिहायचं. पण आता बघा या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही किंवा यातल्या दोन संख्यांना सुद्धा कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला थांबवावी लागते. आता या संख्यांचा आणि या संख्यांचा आपल्याला लसावी काढावा लागतो. तर बघा लसावी आपण इकडं वरती लिहूया. 10 गुणिले 2 गुणिले हे 2 गुणिले 3. संख्या इकडच्या अगोदर घेतल्या, आता संख्या आपण या खालच्या घेऊया. 1 गुणिले 5 आणि गुणिले 14. आता तुम्ही जेव्हा या संख्यांचा गुणाकार करणार, बघा 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40, 40 त्रिक किती होतात, तर 40 त्रिक होतात 120. 120 गुणिले 1 120 होतात. पुन्हा यामध्ये तुम्ही 5 गुणिले 14 करू शकता. तर बघा यांचं उत्तर तर आपल्याला काढायचं आहे. बघा 5 शून्य 0 आणि 12 पंचे 60 झाले. 600 गुणिले जेव्हा तुम्ही 14 करता 0 0 आणि 14 सख्ख 84 होतात. तर बघा तर अशा प्रकारे आपला लसावी आलेला आहे 8400. हा आपला लसावी आलेला आहे. तर अशा प्रकारे बघा आपण LCM आणि HCF काढण्याचे आपण काही एक्झाम्पल बघितलेली आहेत. तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. हा तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता आणि तुम्ही यासारखीच आणखी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.